आज कराड तहसीलदार कार्यालयावर पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं जो जन आक्रोश धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे, हा मोर्चा काय टाइमपास म्हणून काढलेला नाही आहे. ज्यांना एक वेळचं अन्न खायची तजवीज करता येत नाही, शासनाने जे रेशन कार्ड यांना स्वस्त दरामध्ये दिलेलं आहे ते धान्य परस्पर विकून खाणारा जो धान्य माफी आहे, त्याचा एक वेळ धान्याचा पुरवठा करण्याचा परवाना रद्द झालेला होता. तरी सुद्धा इथल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यानं फेर निरीक्षण नोंदवले. ते फेर निरीक्षण नोंदवत असताना त्यांना 3 गावं असताना फक्त एकाच गावातल्या लोकांचे जबाब घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे. तहसीलदार साहेब, आज आम्ही इथे हाऊस म्हणून आलेलो नाही. आमच्या घरातील चुली ज्या रेशनवर पेटतात त्या गरिबांच्या अन्नावर डल्ला मारण्याची पाप ज्या अधिकृत पाटील या दुकानदारांनी केलेले आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी परवाना रद्द केलेला असताना एसी केबिन मध्ये बसून सातारा जिल्ह्याचा आदेश सांगलीचा म्हणून काढणारे अधिकारी कोणाचे पाकिट खाऊन या भ्रष्ट माणसाला वाचवत आहेत हे आम्हाला कळते आहे. माझ्या सर्व समाजातील आया बहिणींना अरेतुरे करणे, कार्डाच्या नावाखाली 20-20 हजार रुपये लुटणे आणि अंगठा घेऊनही धान्य न देणे ही कसली पद्धत? विठ्ठलवाडी आणि पाचपुतीवाडी ती लोकांचे जबाब न घेता तुम्ही या चोराला क्लीन चिट देताच कशी? शहरापासून गल्लीपर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा वेगवान आढावा. राजकीय नेता असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता, आम्ही त्यांच्यावर करतो प्रश्नांचा भडीमार.